नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 31 जानेवारी 2026 वार शनिवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका, आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। राज्याच्या राजकारणाला हादरवणाऱ्या दुर्घटनेनंतर एक महत्त्वाचा राजकीय निर्णय समोर आला आहे। बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे। अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। लोकभवनातील दरबार हॉलमध्ये अतिशय साधेपणाने हा शपथविधी पार पडला। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर संपूर्ण राज्यात देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे। या दुःखद घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली। शुक्रवारी रात्रीच सुनेत्रा पवार बारामतीहून मुंबईकडे रवाना झाल्या होत्या। शनिवारी सकाळपासूनच मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला। विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसची गटनेते पदाची बैठक पार पडली। या बैठकीत दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला। छगन भुजबळ यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले। यानंतर एकमताने सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली। यानंतर धनंजय मुंडे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, संजय बनसोडे आदी नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्ष बंगल्यावर भेट घेतली। गटनेतेपदाची माहिती देणारे पत्र मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे पाठविले। त्यानुसार सायंकाळी 5 वाजता लोकभवनातील दरबार हॉलमध्ये शपथविधी सोहळा पार पडला। राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना मंत्रिपदाची शपथ दिली। शपथ लावशील इथे। या शपथविधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव आणि राजशिष्टाचार अधिकारी उपस्थित होते। अवघ्या 10 मिनिटात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आणि अत्यंत साधेपणाने हा शपथविधी पार पडला। या शपथविधीसह सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत। शपथविधीनंतर सुनेत्रा पवार तातडीने बारामतीकडे रवाना झाल्या। अजित पवार यांचा 10वा होईपर्यंत त्या बारामतीतच मुक्काम करणार आहेत। दुखवट्याच्या काळात कोणतेही सत्कार, हार किंवा तुरा स्वीकारले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। एकीकडे राज्य शोकसागरात असताना दुसरीकडे जबाबदारीची जाणीव ठेवत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। संवेदनशीलता, साधेपणा आणि शिस्त याचा आदर्श ठेवत त्यांनी आपल्या नव्या भूमिकेला सुरुवात केली आहे। चपराशीपुरा परिसरात मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। अज्ञात व्यक्तींनी एका कारच्या मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचा प्रकार समोर आलाय। मिळालेल्या माहितीनुसार जय संतोष सरसे, वय वर्ष 22, राहणारा चपराशीपुरा यांच्या कारचे शुक्रवार मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले। विशेष म्हणजे घटनास्थळी इतर अनेक कार उभ्या असतानाही त्या वाहनांना कोणत्याही प्रकारचे नुकसान न करता केवळ याच कारला लक्ष्य करण्यात आले। कारच्या काचा फोडणे, बॉडीला नुकसान पोहोचवणे असा हा प्रकार अत्यंत नियोजनबद्ध आणि व्यवस्थेतून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। हा प्रकार केवळ आर्थिक नुकसान करणारा नसून मानसिक दृष्ट्यातही धक्का देणारा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। या घटनेनंतर चपराशीपुरा परिसरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भीतीचे वातावरण पसरले आहे। मध्यरात्री अशा प्रकारे वाहनांची तोडफोड होत असेल तर सामान्य नागरिक सुरक्षित आहेत का, असा सवाल आता उपस्थित होत आहे। या प्रकरणी संबंधितांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली असून लवकरात लवकर आरोपींचा शोध घ्यावा आणि परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे।
अज्ञात व्यक्तीने केलेल्या या कृत्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षेची भावना वाढली आहे. आरोपींना तात्काळ अटक करून अशा घटनांना आळा घालावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. चपराशीपुरामधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाची पुढील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. नागपूर गेट पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिकांना दिलासा देणारी कारवाई समोर आली आहे. चोरीला गेलेले आणि हरविलेले मोबाईल फोन शोधून ते थेट मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. नागपूर गेट पोलीस स्टेशन हद्दीत या वर्षभरात चोरीला गेलेले आणि हरविलेले अनेक मोबाईल फोन पोलिसांनी हस्तगत केले. शनिवारी 31 जानेवारी रोजी हे सर्व मोबाईल फोन मूळ मालकांना स्वाधीन करण्यात आले. ही संपूर्ण कार्यवाही नागपुरी गेट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हनुमंत उर्ला गोंडावार यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पोलिसांच्या या प्रयत्नांमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. हरविलेला मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. पोलीस प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्याचे या कारवाईतून दिसून येते. सर, काय सांगाल, चोरीले गेलेले मोबाईल किंवा हरवलेले मोबाईल आज नागरिकांना आपण त्यांच्या हवाली करतात, काय सांगाल? जवळपास हे जानेवारी 2025 ते मे 2025 मध्ये बऱ्याच नागरिकांचे मोबाईल्स चोरीला किंवा मिसिंग झालेले होते. त्याबाबत आम्ही हे संबंधित जे तक्रारदार आहेत हे एक ऑनलाईन कंप्लेंट करून ते आमच्याकडे त्यांची तक्रार जी आहे आमच्याकडे येत असे. त्या आम्ही सदरचं जे मोबाईल्स हे जे शोध घेतलेला आहे हे CEIR या पोर्टलच्या माध्यमातून सतत त्याचा फॉलोअप घेऊन तो मोबाईल ट्रेस करण्याचा आम्ही वारंवार तेव्हापासून प्रयत्न केलेला आहे. असे जवळपास आम्ही 10 मोबाईल्स विविध कंपनीचे विवो असेल, टेक्नो असेल आणि रिअलमी असे जवळपास 10 मोबाईल अंदाजे किंमत दीड ते 2 लाख रुपयाची किंमत आहे. ते आज नागरिकांना सुपूर्द करण्याचा आम्ही एकत्रित त्यांना सर्व बोलावून पोलीस स्टेशनला सुपूर्द करणार आहोत. नागपुरी गेट पोलीस स्टेशनची ही कारवाई पोलीस आणि नागरिकांमधील विश्वास अधिक रूढ करणारी ठरली आहे. अशाच प्रभावी कारवायांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा नागरिकांना विश्वास कायम राहिला आहे. अमरावतीतून एक अत्यंत थरारक बातमी समोर येत आहे. मृत्यू समोर दिसत असताना आणि वेळ हाताबाहेर जात असताना अमरावती महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने पुन्हा एकदा आपल्या कर्तव्याची पावती दिली आहे. हमालपुरा भागातील एका शाळेच्या विहिरीत पडलेल्या एका व्यक्तीसाठी ते जवान आज अक्षरशः देवदूत बनवून धावून आले आहेत. काय आहे नेमकं हे प्रकरण, पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. 31 जानेवारी रोजी दुपारी अमरावतीतील हमालपुरा परिसरातील शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये अचानक धावपळ सुरू झाली. कारण होतं शाळेच्या विहिरीत पडलेला एक जिवंत इसम. ही माहिती मिळताच नगरसेवक धनंजय भुजाडे यांनी तातडीने अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला कळविले. माहिती मिळताच वेळ न घालवता पाडी प्रमुख किशोर शेंडे आणि त्यांच्या पथकाने फायर लॉरी घेऊन घटनास्थळाकडे धाव घेतली. विहिरीची खोली आणि परिस्थिती पाहता आव्हान मोठे होते, पण जवानांनी जीवाची पर्वा न करता रेस्क्यू ऑपरेशन केले. अग्निशमन अधीक्षक पंधरे आणि केंद्र प्रमुख सोन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन चालक संतोष डोईफोडे, सुनील झोंबाडे, योगेश ठाकरे, प्रणित पेटे आणि सुमेध इंगोले या जवानांनी अवघ्या 10 मिनिटांच्या आत त्या इसमाला सुखरूप बाहेर काढले. कोणतीही जीवितहानी न होता हे ऑपरेशन यशस्वी झाले आणि उपस्थित नागरिकांनी जवानांचे आभार मानले. अमरावती महानगरपालिकेच्या या कामगिरीने हे सिद्ध केले आहेत की संकट काळात जर तत्परता दाखविली तर कुणाचेही प्राण वाचवता येतात. या धाडसी कामगिरीबद्दल सर्वत्र जवानांचे कौतुक होत आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज. अमरावती शहरातून एक चिंताजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. राजापेठ ते इरविन चौक या उड्डाण पुलावर दुचाकी अपघाताची घटना घडल्याची माहिती आहे. मात्र हा अपघात नेमका कसा आणि कोणाचा आहे हे अद्यापही अनुत्तरित आहे. शनिवार 31 जानेवारी रोजी राजापेठ ते इरविनकडे जाणाऱ्या उड्डाण पुलावर दुचाकीचा अपघात झाल्याचे चित्र समोर आले आहे. या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रक्त सांडल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. अपघात इतका गंभीर होता की घटनास्थळी भीतीचं वातावरण निर्माण झाले. मात्र अपघातग्रस्त व्यक्ती कोण आहे आणि दुचाकी अपघात कशामुळे झाला याबाबत अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती
समोर आली नाही. शनिवारी 31 जानेवारी रोजी राजापेठ ते इरविनकडे जाणाऱ्या उड्डाण पुलावर दुचाकीचा अपघात झाल्याचे चित्र समोर आले. या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर रक्त सांडल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. अपघात इतका गंभीर होता की घटनास्थळी भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र अपघातग्रस्त व्यक्ती कोण आहे आणि दुचाकी अपघात कशामुळे झाला याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. या उड्डाण पुलावर रात्रीच्या वेळी वाहनांचा वेग जास्त असल्याने अपघातांचा धोका नेहमीच असतो. नागरिकांकडून या मार्गावर सुरक्षिततेची मागणी केली जात आहे. राजापेठ ते इरविन उड्डाणपुलावरील ही घटना अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे. अपघाताचे नेमके कारण आणि जखमी व्यक्तीबाबत अधिकृत माहिती लवकरच समोर यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अमरावती शहरातून एक मोठी आणि तितकीच चिंतेची बाब समोर आली आहे. रेल्वे स्टेशन चौक ते राजापेठ या अत्यंत महत्वाच्या मार्गावर सध्या रस्त्याचे अस्तित्व हरवले असून केवळ खड्ड्यांचे साम्राज्य उरले आहेत. रेल्वे पूल बंद असल्याने या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा मार्ग आता मृत्यूचा सापळा बनू लागला आहे. काय आहे नेमकी परिस्थिती पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. रेल्वे स्टेशन चौकापासून राजापेठ उड्डाणपुलाकडे जाणारा हा मुख्य मार्ग सध्या मोठ्या खड्ड्यांनी भरलेला आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खोल खड्ड्यामुळे वाहन चालकांना कसरत करत मार्ग काढावा लागत आहे. विशेष म्हणजे बेलपुरा परिसरात रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून दुचाकी स्वार वारंवार स्लिप होण्याच्या घटना घडत आहेत. रात्रीच्या वेळी खड्डे न दिसल्याने अपघाताचा धोका आणखी वाढतोय. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात खासगी वाहने, दुचाकी, रिक्षा आणि सार्वजनिक वाहतूक धावते. मात्र रस्त्याची ही अवस्था पाहता कोणत्याही क्षणी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही ठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही. यामुळे वाहनांचे नुकसान होत असून प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी रस्त्यांच्या खराब अवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महापालिका प्रशासनाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, खड्डे बुजवावेत आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या रस्त्यामुळे केवळ वाहनांचे नुकसान होत नाही तर प्रवाशांच्या जीवावरही बेतत आहे. आता तरी महानगरपालिका प्रशासन जागे होऊन या मार्गाची कायमस्वरूपी दुरुस्ती करणार का की एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहतय हा प्रश्न आता अमरावतीकर विचारत आहेत. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज. रस्ते सुरक्षा हे केवळ 2 शब्द नाहीत तर तो तुमच्या आमच्या आयुष्याचा विषय आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अमरावती शहर वाहतूक शाखेने मोठ्या थाटामाटात जनजागृती रॅली काढली. हातात फलक, डोक्यावर हेल्मेट आणि घोषणांचा कडकडाट. पण प्रश्न असा उरतो की या रॅलीने शहरातील अपघाताची संख्या खरोखरच कमी होते का की हे केवळ एका दिवसाचे फोटो सेशन ठरतंय. आज आपण याच रॅलीचा आणि शहरातील विदारक वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेणार आहोत. शनिवार 31 जानेवारी रोजी अमरावती शहरात रस्ते सुरक्षा अभियानाअंतर्गत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आणि श्याम घुगे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या रॅलीचा शुभारंभ झाला. इरविन चौक ते शेगाव नाका या प्रमुख मार्गांवरून ही रॅली मार्गस्थ झाली. मात्र या रॅलीच्या चमकधमकीमध्ये एक कडू सत्य लपले. नागरिकांना हेल्मेट सक्तीचे आवाहन करणारा वाहतूक विभाग स्वतःच्या कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर रोजच्या ड्युटीत हेल्मेट का पाहत नाही? केवळ रॅलीपुरते हेल्मेट घालणे म्हणजे जनजागृती की फार्स? शहरातील रस्ते खड्ड्यात आहेत, स्पीड ब्रेकरचे कोणतेही नियम पाळले गेलेले नाहीत आणि अनेक ठिकाणी सिग्नल केवळ शोभेची वस्तू बनले आहेत. लोकांनी हेल्मेटचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. त्यामुळे जे ॲक्सिडेंटचे प्रमाण जे वाढत आहे त्याचे प्रमाण कमी होऊन लोकांना जीवितहानी होऊ नये याकरता आपण हेल्मेटची रॅली काढली आहे. सर्वप्रथम आमचे पोलीस हेल्मेट घालून लोकांना प्रदर्शन करतील आणि त्यानुसार इतर लोक हेल्मेट घालतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. वाहतूक शाखेमार्फत रस्ता सुरक्षा अभियान राबवलं जातं. रस्ता सुरक्षा अभियान दरम्यान सर्व शाळा कॉलेजेसमध्ये वाहतूक नियम तसेच रस्ता सुरक्षा नियमांबाबत मार्गदर्शन केले जाते. बैलगाड्या, ट्रॅक्टर ज्यांना रिफ्लेक्टर नसतात त्यांना रेडियम लावण्यात येतात. तसेच वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात. यावर्षीसुद्धा त्याचाच
रस्ता सुरक्षा अभियानाच्या दृष्टीने आणि अपघात कमी करण्याच्या दृष्टिकोनातून शहर वाहतूक शाखा अमरावती शहरमार्फत हेल्मेट जनजागृती रॅली मोठ्या प्रमाणात काढण्यात येत आहे, जेणेकरून लोकांना हेल्मेटचं महत्त्व पटवून आपले मोठ्या प्रमाणात जीवितहानी पासून संरक्षण करण्यात येईल या दृष्टीने शहर वाहतूक शाखेमार्फत हेल्मेट रॅली काढण्यात येईल. जय हिंद. वाहतूक विभागाने पत्रव्यवहाराच्या पलीकडे जाऊन महानगरपालिकेशी समन्वय साधणे गरजेचे आहे. जोपर्यंत शहरातील रस्ते, झेब्रा क्रॉसिंग आणि पार्किंगची व्यवस्था सुधारत नाही तोपर्यंत अशा रॅलींनी अपघातांची संख्या कमी होणे कठीण आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्याआधी प्रशासनाने स्वतःची कार्यपद्धती सुधारण्याची गरज आहे, अशी भावना आता अमरावतीकरांमधून व्यक्त होत आहे. वाहतूक रॅली काढणे हे कौतुकास्पद पाऊल असले तरी जोपर्यंत प्रत्यक्ष जमिनीवर काम होत नाही तोपर्यंत बदल घडणार नाही. केवळ एकमेकांवर बोटं दाखवून समस्या सुटणार नाहीत, तर त्यासाठी रस्ते सुधारणे आणि नियमांचे प्रामाणिक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. अमरावती शहराला स्वच्छ शहर बनविण्याच्या गप्पा मारल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. शहरातील महेंद्र कॉलनी आणि छत्रसाल नगर परिसरात सध्या स्वच्छतेचे 3:13 वाजले आहेत. सफाई कर्मचारी येतात पण काम न करताच गायब होतात, असा गंभीर आरोप नागरिक करीत आहेत. याच घाणीमुळे परिसरात आजारांचे थैमान पसरले आहेत. काय आहे नेमकी तिची परिस्थिती, पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. अमरावती शहरातील महेंद्र कॉलनी सत्रसाल नगरचा परिसर कधी काळी शांत आणि स्वच्छ मानला जाणारा हा परिसर आज कचऱ्याच्या विळख्यात सापडला आहे. येथील प्रत्येक कॉलनीतील सर्व्हिस गल्ल्या कचऱ्याने टुंडुम भरल्या आहेत. नागरिकांच्या म्हणण्यानुसार महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी सकाळी येतात, हजेरी लावतात आणि त्यानंतर गायब होतात. स्वच्छता होत नसल्यामुळे येथे डासांचे प्रमाण वाढले असून मलेरिया, ताप, सर्दी आणि खोकला यासारख्या आजारांनाही नागरिकांना विळखा घातला आहे. अनेकदा महापालिकेकडे तक्रार करूनही प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. आता नवीन नगरसेवक निवडून आले आहेत, त्यांच्याकडून तरी हा कचरा कोंडीचा प्रश्न सुटेल का, अशी आशा नागरिक व्यक्त करीत आहेत. महेंद्र कॉलनीतील ही परिस्थिती पाहता महापालिका प्रशासन एखाद्या मोठ्या साथीच्या आजाराची वाट पाहत आहेत का, असा प्रश्न निर्माण होतोय. महेंद्र कॉलनीतील ही परिस्थिती पाहता महानगरपालिका प्रशासन एखाद्या मोठ्या साथीच्या आजाराची वाट पाहतय का, असा प्रश्न निर्माण होतोय. नवीन लोकप्रतिनिधींनी या प्रत्यक्षात लक्ष घालून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरत आहेत. अमरावती शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असल्याचा दावा प्रशासन करत असलं तरी जमिनीवरची परिस्थिती काही वेगळी आहे. शहरातील अतिशय वर्दळीचा आणि महत्वाचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्य डाकघर ते गांधी चौक मार्गावर सध्या कचऱ्याचे साम्राज्य पसरलाय. विशेष म्हणजे महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असूनही या भागाची अवस्था डम्पिंग यार्ड सारखी झाली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण, पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. अमरावतीचे हृदयस्थळ म्हणून समजल्या जाणाऱ्या श्याम चौक ते जुना मोटर स्टँड रोड सध्या दुर्गंधीचे लोट पसरले आहेत. या परिसरात दूरसंचार विभाग, 3 प्रमुख बँका, मुख्य डाकघर आणि तहसील कार्यालय यांसारखी महत्वाची शासकीय कार्यालय आहेत. मात्र मुख्य डाकघर जवळ असलेल्या चौकात रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे मोठमोठे ढिगारे साचले आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार 2-2 दिवस इथला कचरा उचलला जात नाही. जिथे कचरा साचतो तिथेच नागरिक लघुशंकाही करतात, ज्यामुळे या परिसरात चालणे कठीण झाले आहे. महानगरपालिका स्वच्छतेसाठी कंत्राटी कंपन्यांना लाखो रुपये मोजत आहे, मात्र प्रत्यक्षात स्वच्छतेचा बोजवारा उडाले आहे. केवळ ठेका दिला म्हणजे जबाबदारी संपली असे म्हणून चालणार नाही, तर अधिकाऱ्यांनी या कामावर लक्ष देणे गरजेचे आहे. नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. शहराचा चेहरा असणाऱ्या या भागात जर अशी परिस्थिती असेल तर उपनगराचे काय, असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. कचरा टाकणाऱ्या नागरिकांनीही जागरूक राहणे गरजेचे आहे, पण मनपा प्रशासनाने आपली इच्छाशक्ती दाखवून या भागाची स्वच्छता तातडीने करणे आवश्यक आहे. आता तरी प्रशासन याकडे लक्ष देईल का हे पाहणं महत्वाचं ठरेल. अमरावती ते परतवाडा या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर प्रवाशांचा संयम संपत चाललाय. ई बस सेवा सुरू झाल्यानंतर जिथे सोयी वाढायला हव्या होत्या तिथे मात्र प्रवाशांचा मनस्ताप वाढलेला दिसतोय. मुख्य बस स्थानकात आजही सध्या बससाठी तासन तास वाट पाहावी लागत असल्याचं चित्र आहे. नेमकं काय आहे प्रवाशांचं म्हणणं आणि ही अडचण का निर्माण झाली, पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये.
अमरावती ते परतवाडा हा मार्ग नेहमीच प्रवाशांनी गजबजलेला असतो. मात्र सध्या या मार्गावर प्रवाशांची गर्दी वाढली असतानाही साधारण बसच्या फेऱ्या मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आल्या आहेत. ई बस सेवा सुरू झाल्यानंतर या मार्गावरील साधारण बसच्या फेऱ्या घटविण्यात आल्या, तर ई बस आणि शिवशाही बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली. याचा थेट फटका बसतोय तो सामान्य प्रवाशांना. मुख्य बस स्थानकात साध्या बससाठी प्रवाशांना 2 ते 3 तास वाट पाहावी लागत असल्याच्या तक्रारी आहेत. महत्वाचं म्हणजे ई बसचे तिकीट तब्बल 144 रुपये तर साध्या बसचे तिकीट केवळ 91 रुपये आहे. महागाईच्या काळात अनेक प्रवासी आजही साध्या बसलाच पसंती देतात. मात्र बस कमी असल्याने प्रवाशांची गर्दी, वाद, उशीर आणि संताप अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रवासी म्हणतात की ई बस चांगली असली तरी सर्वसामान्यांसाठी साध्या बसच्या फेऱ्या वाढवणं गरजेचं आहे. अन्यथा रोजचा प्रवास डोकेदुखी ठरत असल्याची भावना प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. एक दीड हो ना, खूप वेळ झाला आम्हाला. 12 वाजतापासून उभं आम्ही. 1-1.5 तास झाला बापा. किती वेळपर्यंत उभं राहू आम्ही इथं. पाय दुखून राहिले, पाय घोटे गेले कामातून. परतवाडा अर्जंट मध्ये जायचं आहे मला. बसनं 12 वाजतापासून आलो आम्ही. आता काय वाटते म्हणजे कधी येते काय माहित बाई. आम्ही हे वाट पाहून राहिलो बसची. बस कधी येते काय बसची वाट पाहून राहिलो आम्ही. 12 वाजतापासून बसलो बापा इथंच. एकीकडे आधुनिक सुविधा तर दुसरीकडे सामान्य प्रवाशांचा संघर्ष. अमरावती परतवाडा मार्गावरील ही परिस्थिती पाहता सध्या बसच्या फेऱ्या वाढवण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. आता याकडे परिवहन महामंडळ आणि प्रशासन लक्ष देणार का, की प्रवाशांचा मनस्ताप असाच सुरू राहणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या डिसाड कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. अमरावतीवरून वरुडकडे जाणारी एसटी बस अचानक रस्त्यात बंद पडल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. ही घटना अमरावती शहरातील इरविन चौक परिसरातील उड्डाणपुलाजवळ घडली. प्रवासात असलेली बस अचानक बंद पडली आणि काही वेळातच प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. बस बंद पडण्याचे कारण गाडी हिट झाल्यामुळे असे सांगण्यात आले असले तरी नेमकी चूक कोणाची आणि बसची स्थिती कशी होती याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. उड्डाणपुलाजवळ बस बंद पडल्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला. प्रवाशांना तासनतास बसमध्येच थांबावे लागले, तर काही प्रवाशांना पर्यायी वाहनांची धावपळ करावी लागली. वारंवार होणाऱ्या बिघाडांमुळे एसटी बसची सुरक्षितता आणि देखभाल यावर प्रवाशांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नियमित देखभाल होत आहे का? प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? असे सवाल आता पुन्हा ऐरणीवर आले आहे. एसटी ही सामान्य नागरिकांची जीवनवाहिनी आहे, पण अशा घटनांमुळे त्या विश्वासाला तडा जात आहे. वेळीच योग्य देखभाल आणि जबाबदार व्यवस्थापन झाले नाही तर प्रवाशांचा संयम तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. एसटी महामंडळ या घटनेची दखल घेणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भंडारा शहरातील जय हिंद टी पॉइंट चौक सध्या नागरिकांसाठी धोक्याचं ठिकाण ठरत आहे. येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर आणि निष्काळजीपणा बांधकामामुळे वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडाला असून लहान मुलांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. भंडारा येथील जय हिंद टी पॉइंट चौक परिसरात एका संबंधित बिल्डर कडून सुरू असलेल्या बांधकामासाठी बांधकाम साहित्य थेट रस्त्यावर टाकण्यात आले आहेत. ठिकठिकाणी मोठे गड्डे खोदून कोणतीही सुरक्षा व्यवस्था न ठेवता ते उघडेच ठेवण्यात आले आहेत. यामुळे परिसरातील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला असून वाहन चालकांना जीव धोक्यात घालून मार्ग काढावा लागत आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या बांधकाम साईट भोवती कोणतेही बॅरिकेड, सुरक्षा जाडी किंवा सुरक्षा फलक लावण्यात आलेला नाहीत. या ठिकाणी लहान लहान मुले खेळताना दिसत असून जर एखादी दुर्घटना घडली तर त्याची जबाबदार कोण घेणार, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहे. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की या गंभीर प्रकाराकडे संबंधित प्रशासन आणि अधिकाऱ्यांचे संपूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. नियमांचे उघड उल्लंघन होत असतानाही कोणतीही कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. जय हिंद टी पॉइंट चौकात सुरू असलेला हा निष्काळजीपणा आता अपघाताला आमंत्रण देत आहे. बांधकाम साहित्य त्वरित हटविणे, गड्डे सुरक्षित करणे, साईट भोवती संरक्षणात्मक व्यवस्था करणे आणि संबंधित बिल्डरवर कठोर कारवाई करणे ही नागरिकांची स्पष्ट मागणी आहे. अन्यथा नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. आता प्रशासन याची दखल घेणार का, की पुन्हा एखाद्या दुर्घटनेची वाट पाहणार, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. मेळघाटातील अतिदुर्गम भागात शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम राबविण्यात आला आहे. धारणी तालुक्यातील रायपूर येथे शासकीय आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य आणि गावातील आदिवासी बांधवांसाठी वस्त्र वाटपाचा कार्यक्रम पार पडला. मेळघाटातील रायपूर येथे असलेल्या शासकीय आदिवासी आश्रम शाळेत गुड मॉर्निंग ग्रुप अमरावती आणि स्वराज्य पेट्रोलियम अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पेन, शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. तसेच गावातील आदिवासी बांधवांना ब्लँकेट, कपडे आणि महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. म्हणूनच या सरकारच्या माध्यमातून आश्रमशाळेच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी ही आश्रमशाळा सरकारच्या माध्यमातून चालवल्या जात आहे. आणि आजूबाजूच्या परिसरातील जे आदिवासी असतील, गोरगरीब असतील, त्यांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळावं, दर्जेदार अन्न मिळावं, निवासाची व्यवस्थित सोय व्हावी म्हणून या ठिकाणी ही आश्रमशाळा योग्यरित्या चालवल्या जात आहे. भविष्यामध्ये अशा शाळा आणखी चांगल्या जोमानं चालाव्यात. आणि आपण आजकाल पाहतो की ग्रामीण भागातील ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या विद्यार्थ्यांअभावी बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्या बंद होऊ नये, विद्यार्थी संख्या योग्य रीतीनं राहावी ही पालकांची आणि सोबतच शिक्षकांची जबाबदारी सुद्धा असते. मी आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आमच्या सोबत असलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी शालेय वास्तूचं वाटप करावं. धन्यवाद. राजर्षी छत्रपती शाहू महाराज, क्रांतीवीर महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिमाता सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी माध्यमिक आश्रमशाळा रायपूर आणि या मेळघाटामध्ये हे विद्यार्थ्यांसाठी शालेय वाटप आणि गोरगरीब जनतेसाठी ब्लँकेटचं वाटप या ठिकाणी गुड मॉर्निंग ग्रुप अमरावतीच्या वतीनं करण्यात येत आहे. यासाठी VMV गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं साहित्याचं वाटप करण्यात येत आहे. या ठिकाणी जे सहकार्य लाभलं ते स्वराज पेट्रोलियमचे संचालक सोरटे साहेब, सन्माननीय संजूभाऊ पटेल, मुन्नाभाऊ यादव, मुरलीभाऊ डहाके आणि राजूभाऊ कुटेमाटे आणि आमची इतर सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. सर्वांनी विद्यार्थ्यांसाठी, कारण विद्यार्थी हा देशाचा कणा असतो आणि हा जो स्तंभ आहे तो मजबूत व्हावा, त्याला योग्य दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी गुड मॉर्निंग ग्रुप VMVच्या वतीनं थोडं का होईना आम्ही या ठिकाणी त्यांना शालेय जे साहित्य आहे त्याचं वाटप केलेलं आहे. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक YS जांभोडे तसेच BC मोरे, VS खिराडे, SS पेटकर, RS काजदेकर, DD कुंबरे यांच्यासह शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. VMV गुड मॉर्निंग ग्रुप की ओर से मेलघाट में हम रायपुर इलाके में शासकीय शाला के अंदर आके 300-400 बच्चों को साहित्य देने का काम VMV गुड मॉर्निंग ग्रुप ने किया. मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागात शिक्षण, मदत आणि माणुसकीचा हात पुढे करणारे असे उपक्रम खऱ्या अर्थानं समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहेत. अशा सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत असून शिक्षणाच्या दिशेने त्यांची पावलं अधिक भक्कम होत आहेत. नागपूर शहरात चोरीच्या घटनांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत एक सराईत गुन्हेगार जेरबंद केला आहे. पार्किंग मधून कार चोरी करणाऱ्या आरोपीकडून हजारो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून या प्रकरणाने शहरात खळबळ उडाली आहे. नागपूर शहरातील एका पार्किंग मधून कार चोरी झाल्याची तक्रार सदर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. फिर्यादी सूरज सरोज मेघराम यांनी आपली 4 चाकी गाडी पार्क करून कार्यक्रमासाठी गेले असताना अज्ञात चोरट्याने गाडी चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे शोध मोहीम राबवली.
दरम्यान संशयित आरोपी चोरी केलेली कार घेऊन पळून जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने कार चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरी केलेली 4 चाकी गाडी, रोख रक्कम, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. नमूद आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही चोरी, घरफोडी आणि इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. बरोबर आहे. गुरु नानक लॉनच्या बाजूला मेट्रो स्टेशन आहे, त्या ठिकाणी गाडी ठेवून फिर्यादी गेला होता. चोरी गेल्याची परत माहिती दिली पोलीस स्टेशनला. त्याच्यावरून ते मागावर होते डीबी पथक. तिथे पेट्रोलिंग दरम्यान एक संशयित इसम गाडी सोडून पडून गेला. ती गाडी चोरीची निघाली. त्याच्या अनुषंगाने तो गेलेल्या माणसाचे शोध घेऊन विनय साहू राहणार मिनाकी मंगळवारी यशोधरनगर, त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी यशोधरनगरची गाडी कपिलनगर, तहसील, शांतीनगर, पाचपावली असे 6 वाहन आणि एक सेतूचं घरफोडी केलेली आहे. तिथले काही पैसे आणि तिथले जे कार्ड्स आहेत ते रिकव्हर करण्यात यश मिळालेलं आहे डीबी पथकाला. टोटल माल 3,30,000चं मुद्देमाल जप्त करण्यात आलेलं आहे. आरोपी आणि त्याच्यासोबत कोण आहे त्याचा पण शोध घेणे सुरू आहे. विनय साहू म्हणून आहे यशोधरनगरचा, तो आरोपी आहे. त्याच्यावर अगोदरचे पण रेकॉर्ड आहे. आता पण तो आरोपी अटक आहे. त्याच्यात पथक आहे PSI माजगावकर, रवींद्र राऊत, मुकेश यादव, युनुस शेख, पाल, अमित ठाकूर आणि रेवतकर या डीबी पथकाने ही कारवाई केलेली आहे. बरोबर आहे. मान्य न्यायालयातून आरोपी अटक करूनच त्याला 1 दिवस PCR घेण्यात आला. PCR दरम्यान पण आणखी काही गुन्हे उघडकीस झालेले आहे आणि त्याच्यानंतर एक आरोपी जो आहे ते सोबतचा तो जर मिळाल्यास आणखी काही गुन्हे उघडकीस येतील. शहरात वाढत असलेल्या चोरीच्या घटनांवर पोलिसांची ही कारवाई महत्वाची मानली जात आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांनीही वाहन पार्किंग बाबत विशेष खबरदारी घ्यावी असं आवाहन केलं आहे. भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे आज मोठी कारवाई पाहायला मिळाली आहे. लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखू पोलिसांकडून नष्ट करण्यात आला आहे. ही कारवाई ऑपरेशन थंडर अंतर्गत करण्यात आली असून परिमंडळ क्रमांक 5 चे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. परिमंडळ क्रमांक 5 अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये मागील काही काळात करण्यात आलेल्या कार्यवाहीत मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा व तंबाखू जप्त करण्यात आला होता. शनिवार 31 जानेवारी रोजी 4 वाजताच्या सुमारास भांडेवाडी येथील डम्पिंग यार्डमध्ये हा सर्व मुद्देमाल कायदेशीर प्रक्रियेनुसार पूर्णपणे नष्ट करण्यात आला. ही संपूर्ण कार्यवाही ऑपरेशन थंडर अंतर्गत पार पडली. यावेळी परिमंडळ क्रमांक 5 चे पोलीस उपायुक्त निकेतन कदम स्वतः उपस्थित होते. विशेष म्हणजे तंबाखू आणि गुटख्याचे दुष्परिणाम समाजापर्यंत पोहोचावेत यासाठी शाळकरी विद्यार्थ्यांनाही या नष्टीकरण प्रक्रियेला उपस्थित ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांना गुटखा आणि तंबाखूच्या आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम यावेळी प्रत्यक्ष दाखवून आणि समजावून सांगण्यात आले. पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी सांगितले की भविष्यातही अशा प्रकारचे प्रतिबंधित पदार्थांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असून तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. आज 31 जानेवारी 2026 रोजी आपण झोन परिमंडळ क्रमांक 5 नागपूर शहर पोलीस येथे ऑपरेशन थंडर अंतर्गत जी ऑपरेशन थंडर ही जी मोहीम आहे माननीय CP रवींद्र सिंगल सर यांच्या संकल्पनेतून सुरू केली होती, ज्यामध्ये आपण सर्व जे अंमली पदार्थ आहेत किंवा इतर जे प्रोहिबिटेड पदार्थ आहेत जे शरीरासाठी हानिकारक असतात त्यांच्या विरुद्ध एक स्ट्रॉंग ऍक्शन घेत असतो, ते जप्त करत असतो, त्याचे आरोपी अटक करत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण इथे सर्व आमचे जे 4 पोलीस स्टेशन आहेत, ACP आहेत, या सर्वांच्या मेहनतीने आणि आमचे मुद्देमाल मोरील आहेत त्यांच्या देखील मेहनतीने इथे जवळपास 35 लाखाचा जो गुटखा आहे किंवा सेंटेड टोबॅको जी महाराष्ट्रामध्ये प्रोहिबिटेड आहे ते इथे नष्टीकरण त्याचं करत आहोत. यामध्ये आपण काही शाळेच्या विद्यार्थ्यांना देखील समाविष्ट केलेलं आहे, जेणेकरून त्यांना देखील हा एक स्पष्ट मेसेज जावा की ह्या ज्या गोष्टी आहेत या शरीरासाठी अपायकारक आहेत. आपण चांगल्या सवयी बाळगल्या पाहिजे ज्या शरीरासाठी चांगल्या असतात आणि ह्या गुटख्यामध्ये जे व्यस्त असतात किंवा जे समाविष्ट आहेत याच्यामध्ये त्यांच्यावर पोलीस कारवाई करतात. याच्यामध्ये जवळपास आम्ही 22 गुन्हे दाखल करून 31 आरोपींना जेलमध्ये पाठवलेला आहे आणि तो संदेश आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पण पोहोचवणार आहोत
की चुकून जरी अशा काही प्रोहिबिटेड किंवा प्रतिबंधित गोष्टींमध्ये समाविष्ट असाल तर त्यांच्यावर कशी स्ट्रॉंग लिगल कारवाई केली जाते. यासोबतच मी संपूर्ण जनतेला देखील आवाहन करेल की आपल्या परिसरात जर अशा काही गोष्टींमध्ये विक्री करताना किंवा ट्रान्सपोर्टेशन मध्ये स्टोअर करताना जर कुणी आढळून आलं तर त्याची माहिती त्यांनी तात्काळ 112 या नंबरवर कॉल करून पोलिसांना द्यावी किंवा जवळील पोलीस स्टेशन मध्ये जाऊन देखील देऊ शकतात. आमचे सगळे पोलीस स्टेशन अगदी तत्पर त्याच्यावर कारवाई करतील याची मी ग्वाही देतो. आणि जे लोक ह्या गोष्टींमध्ये समाविष्ट आहेत त्यांना एक स्पष्ट संदेश मी नागपूर शहर पोलिसांच्या वतीने देऊ इच्छितो की तुम्ही जनतेच्या आरोग्यासोबत खेळू नका, याच्यापासून दूर राहा, अन्यथा मग आम्ही कडी कारवाई करण्यासाठी तयार आहोत. थँक्यू. अशा प्रकारे लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखू पोलिसांकडून नष्ट करण्यात आला आहे. आरोग्याच्या दृष्टीने घातक असलेल्या या पदार्थाविरोधात पोलिसांचा कडक इशारा मानला जात आहे. भंडारा जिल्ह्यातील अड्याळ बस स्थानकावर विद्यार्थ्यांचा जीव अक्षरशः धोक्यात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. शाळा सुटल्यानंतर दररोज येथे घडणारा प्रकार पाहता क्षणभराची ही चुकी एखाद्या मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देऊ शकते. शाळा सुटल्यानंतर अड्याळ बस स्थानकावर एक अंगावर शहारे आणणारे दृश्य रोज पाहायला मिळत आहे. एसटी बस स्थानकात येताच शालेय विद्यार्थी आपल्या जीवाची पर्वा न करता बसच्या मार्गे धावताना दिसत आहे. ही धाव इतकी धोकादायक आहे की क्षणभर जरी पाय घसरला तर मोठा अपघात अटळ ठरू शकतो. या धोकादायक प्रकाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून पालकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. आमची मुले सुरक्षित आहेत की नाही याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा थेट सवाल पालक उपस्थित करीत आहेत. पालकांचा संतप्त प्रश्न असा आहे की शिक्षकांची जबाबदारी फक्त शाळेच्या 4 भिंतीपुरतीच मर्यादित आहे का? शाळा सुटल्यानंतर बस स्थानकावर विद्यार्थ्यांची शिस्त आणि सुरक्षितता पाहणारा कोणीच नाही का? दररोज हा धोकादायक प्रकार घडत असतानाही शाळा प्रशासन, एसटी महामंडळ आणि स्थानिक प्रशासन पूर्णपणे उदासीन असल्याचे चित्र दिसत आहे. बस स्थानकावर कोणतेही नियंत्रण, मार्गदर्शन किंवा शिस्तीची व्यवस्था नाही. एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागं होणार का? विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्यात याव्यात. एसटी बस स्थानकावर नियंत्रण आणि मार्गदर्शन व्यवस्था उभी करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. विद्यार्थ्यांचा जीव अमूल्य आहे, तो अशा निष्काळजीपणामुळे धोक्यात जाता कामा नये. चोरीला गेलेले आणि हरविलेले मोबाईल फोन पुन्हा एकदा त्यांच्या मूळ मालकांच्या हातात पोहोचले आहेत. परिमंडळ क्रमांक 5 अंतर्गत दाखल मोबाईल चोरीच्या तक्रारींची दखल घेत नागपूर पोलिसांनी यशस्वी कारवाई करत अनेक मोबाईल शोधून काढले आहेत. आज हे मोबाईल मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले असून याबाबतची माहिती पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी दिली आहे. पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार परिमंडळ क्रमांक 5 अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोबाईल चोरी व मोबाईल हरविल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे शोध मोहीम राबविली. या कार्यवाही दरम्यान चोरीला गेलेले व हरविलेले अनेक मोबाईल फोन शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. शनिवार 31 जानेवारी रोजी मोबाईल मूळ मालकांच्या सुपूर्द करण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसून येत होता. या यशस्वी कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झालाय, असेही यावेळी बोलताना पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी नागरिकांच्या प्रतिक्रिया असल्याचं सांगितलं. देखिए, आज जोन 5 में हमने माननीय सीपी रविंद्र सिंगल सर, वैसे जॉइंट सीपी रविंद्र चंद्र रेड्डी सर और हमारे साउथ रीजन के एडिशनल सीपी शिवाजी राठौड़ सर, इनके मार्गदर्शन में आज ये मोबाइल जो मिसिंग और स्टोलन मोबाइल से जो वापस हमारी टीम्स जो है पुलिस स्टेशन के एसीपी है, सीनियर पीआईज है और हर पुलिस स्टेशन में जो मिसिंग पथक है हमारा, इस पे डेडिकेटेडली काम करता है. इनकी मेहनत की वजह से लगभग 192 मोबाइल हमने पिछले 3 महीने में रिकवर किए हैं और आज वो सारे मोबाइल्स हम उनके ओरिजिनल ओनर्स को वापस कर रहे हैं. इसकी कीमत लगभग 40 लाख के करीब है ये सारे मोबाइल्स की.
और जैसे कि आपने देखा कि यहाँ पे जो लोग वापस लेने के लिए आए हैं, उनके जो ओरिजिनल ओनर्स है, उन्होंने कुछ लोगों ने मनोगत भी व्यक्त किया, उन्होंने नागपुर सिटी पुलिस का धन्यवाद भी व्यक्त किया है। बहुत मेहनत करके एक एक पई जोड़ के मोबाइल लिया जाता है और आजकल ऐसे हो गया है कि मोबाइल एक मूलभूत आवश्यकता हो गई है, हर किसी के पास होता है, लेकिन वो लेने में बहुत मेहनत करनी पड़ती है, EMI पे लेते हैं लोग। अब जब हम इनको वापस देते हैं ये सब मोबाइल, तो उनका एक पुलिस के प्रति जो विश्वास है वो भी दृढ़ होता है विश्वास, और उसी के साथ ही एक पुलिस और जनरल पब्लिक के बीच में जो एक वैल्यू होती है या फिर उनके बीच में जो मिसकम्युनिकेशन होता है वो भी दूर हो जाता है। हमारे इनके साथ एक संवाद भी बढ़ता है, और इसके आगे भी हमारे जो सारे पुलिस स्टेशन की टीम है ऐसे ही काम करते रहेंगे, ऐसे ही मोबाइल रिकवर करते रहेंगे। चोरीला गेलेला मोबाईल पुन्हा मिळणे हे अनेक नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरला आहे। नागपूर पोलिसांच्या यशस्वी कामगिरीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेतील विश्वास अधिक बळकट झाला आहे। तळेगाव दशासर येथील घरकुल योजना आणि 14-15 वित्त आयोगातील कथित गैरव्यवहाराविरोधात सुरू असलेल्या आमरण उपोषणाने अखेर प्रशासनाला जाग आणली आहे। भाजपा जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या आक्रमक ठिय्या आंदोलनानंतर दोषीवर FIR दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तळेगाव दशासर तालुका धामणगाव रेल्वे घरकुल योजना तसेच 14 आणि 15व्या वित्त आयोगाअंतर्गत झालेल्या विकास कामांमध्ये गंभीर स्वरूपाचे घोळ आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत गावातील पंकज मारुतराव पेटकर, संजय सार्वे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 26 जानेवारी 2026 पासून आमरण उपोषण सुरू केले होते। या प्रकरणाचा मुद्दा धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांनी यापूर्वीच विधानमंडळ अधिवेशनात उपस्थित केला होता। मात्र लोकप्रतिनिधींनी आवाज उठवूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती। उपोषणाच्या पहिल्या 3 दिवसात प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केलाय। अखेर 4थ्या दिवशी अमरावती जिल्हा भाजप अध्यक्ष रविराज देशमुख यांनी स्वतः उपोषणस्थळी भेट देत ठिय्या आंदोलन सुरू केले। दुपारी 3 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत तब्बल 8 तास रविराज देशमुख उपोषणस्थळी ठाण मांडून बसले। जोपर्यंत दोषींवर ठोस कारवाई होणार नाही तोपर्यंत इथून उठणार नाही असा स्पष्ट इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला। या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली। तात्काळ हालचाली करत ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, तत्कालीन डेटा एंट्री ऑपरेटर आणि तळेगाव दशासर येथील रोजगार सेवक यांच्यावर FIR दाखल करण्याचे आदेश देण्यात आले। कारवाईचे लेखी आदेश मिळताच भाजपा जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांनी उपोषणकर्त्यांना निंबू पाणी देऊन आमरण उपोषण सोडविले। यावेळी उपोषणकर्त्यांनी रविराज देशमुख आणि भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन इंगळे यांचे आभार मानले। उपोषण यशस्वी झाल्यानंतर परिसरात ढोल ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला। या घटनेमुळे धामणगाव विधानसभा मतदारसंघात मोठी खळबळ उडाली असून विकास निधींच्या पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। मला फोटो काढला, तुम्हाला 12,000 भेटते म्हणे, 12,000 म्हणून फोटो काढला, असे पाय ठेवले, असे लंबे पाय करा म्हणे, लंबे पाय करून केले। बरं, तुम्हाला कुठं उभं केलं? संडासामध्ये। संडासामध्ये उभं केलं, 12,000 अजूनही नाही आले 4 वर्षापासून। नाव सांगा, नाव पूर्ण नाव सांगा, वार्ड नंबर सांगा। शंकर महादेव अशोक, वार्ड नंबर 3, गाव तळेगाव दशासर। म्हणजे लोकांच्या लढ्याला राजकीय पाठबळ मिळाल्यानंतर प्रशासनाला अखेर कारवाई करावीच लागली। मात्र या प्रकरणातील दोषींना प्रत्यक्ष शिक्षा होते का याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागलं आहे। जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, JTPL चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल। आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल। यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेट बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट बॉक्स नंबर 12, वाशिम सेट बॉक्स नंबर 26, नांदेड सेट बॉक्स नंबर 17, माहूर सेट बॉक्स नंबर 07, अकोला आराची सेट बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा। सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटर सुद्धा बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। YouTube अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि
बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. ही बातमी तर एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडी सोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.